दरम्यान बीड जिल्ह्यातनं धमकीचे फोन येत असल्याचा अंजली दमान यांनी आरोप केलाय। नरेंद्र सांगळे या व्यक्तीने फोन केल्याचं रेकॉर्डिंग सुद्धा त्यांनी सादर केलंय। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, वाल्मिक कराडचे कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत असंही त्यांनी म्हटलं। त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली, यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक नावं लोकांसमोर आणली आहेत। काय म्हटलं जे काय मॅटर चालू आहे हे तुम्हाला माहित होतं सगळं की याच्यामध्ये ठीक आहे पुन्हा झालेला आहे तो आणि त्यांना सगळी झाली पाहिजे ते दोघांपर्यंत मारायचीच राहायला पाहिजे होतं। कालपासून तुम्ही मला इतके फोन करताय, हे चुकीचं वाटत नाही काय? समाजाला कोण ओढतंय? मी कधी ओढलं? आणि तुम्ही मला रोज इतके असंख्य फोन करताय ते कशासाठी? त्याच्यासाठी ना बाबा की आम्हाला वाईट वाटत राहिलं ते तिकडे ते डायरेक्ट घरात घुसून मारायची भाषा करून राहिले। मी कुठेही समाजाला एक चकार शब्दाने म्हटलं? त्यानंतर मी एक नाही 2 ट्विट केले। तुम्ही एक तरी ट्विट वाचलीत तरी का? मला आधी सांगा। नाही आमचं लक्ष आहे ना त्याच्यावरती। कशावरती आहे? आपलं काम काय की समाजामध्ये आता माझं काम काय तुम्ही सांगण्याची गरज नाहीये मला। माझं काम काय तुम्ही मला सांगण्याची गरज नाहीये। मी तुम्हाला तेच सांगतेय की भगवान बाबांसारखी लोक, ते संत महात्मे जे होते, जे कीर्तनातनं प्रबोधन करायचे, अशी लोक आता उरली आहेत का? आणि ह्या समाजाचा वापर होतोय असं तुम्हाला नाही वाटत का? आता आम्ही शिकलेले पोरं मान्य करतो, तसं भगवान बाबांनंतर पाहिजे ते समाज प्रबोधन झालेलं नाहीये, पण ते करायचे सोडून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।